दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी देखील महाराणा प्रताप जन्मोत्सव सोहळा 2026 मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष वाल्मिक राजपूत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली यंदाची महाराणा प्रताप जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. दरम्यान या वर्षाची कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून सूरज राजपूत यांची निवड करण्यात आली असून सीता सागर वैष्णव यांना उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान निखिल सिंग अजित सिंग राजपूत यांना कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून खजिनदारपदी तुषार बापू पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर सल्लागारपदी पैलवान बंटी राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. सचिव दीपक पाटील तर सहसचिव शुभम राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रसिद्धी प्रमुखपदी साईराज ठेपले यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर येथील अंबिका चिटसमोर महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. रात्री 12 वाजता महाआरती करून आयोजित कार्यक्रम समितीच्या वतीने ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान या कार्यक्रमाचे सदस्य म्हणून आशिष भदाने, विकी आहेर, रोशन सिंग, ओम गवळी, वैभव ढोले, वैभव लगड, आशिष लगड, सागर परतबुंदी, ओम घोगे, अंकित मिश्रा, प्रथमेश धाकतोंडे, मनोज बागुल, राजेंद्र कामत, गोलू ठाकूर, रघुवंश गुप्ता, दीपक कामत, विजय कामत, गणेश जोयल आदी आहेत. तर सल्लागार समितीमध्ये अजित सिंग राजपूत, अशोक राजपूत, संदीप राजपूत, दर्शन ठाकूर, करण राजपूत, रणजित राजपूत, पवन राजपूत, रिंकू सोनार, विश्वजित सिंह, अमित राजपूत, अशोक राजपूत, मोहित राजपूत, प्रणव कुमावत, राजा राजपूत, गौरव राजपूत, टेनू नेरेकर, दर्शन पाटील, कल्पेश कोटावदे आदी सल्लागार समितीमध्ये आहेत. दरम्यान आलेल्या मान्यवरांचा सत्कार करत त्यांनी आपली प्रतिक्रिया अटेल न्यूजकडे व्यक्त केली आहे. महाराणा प्रताप जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि येणारे या महाराणा 17 तारखेला आम्ही जयंती सर्व जास्तीत जास्त जल्लोषात साजरी करू. 19 वर्षापासून साजरा करण्यात येत आहे सातपूर शहरामध्ये. दरवर्षी या जयंतीचा उद्देश असा असतो का वेगवेगळ्या व्यक्तीला अध्यक्ष करण्यात येतं. तसंच सालाबादप्रमाणे यावर्षी पण आपण आपल्याला जे हिंदू रक्षक आपल्याला लाभलेले जयंतीचे अध्यक्ष सूरज भाऊ राजपूत हे आज आपल्या नाशिक शहरामध्ये धर्मरक्षकचं कसं काम करतायत, गोमातेचं कसं काम करतायत हे सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे. तर त्यांना ह्यावर्षी आपण अध्यक्षपदाचा मान दिलेला आहे. त्याच्यानंतर सीताताई सागर वैष्णव यांना महिला आपण यावर्षी पहिल्यांदाच महिलेला चान्स दिलेला आहे. त्यांचाही आपल्याला लाभ लागलेला आहे. जयंतीच्या मिरवणुकीत ते जशी शोभा वाढवतील त्या पद्धतीने तुम्ही पण मिरवणुकीची किंवा स्थानिक स्टेजवर आपला जो प्रोग्राम राहील आपण अजून 2-3 दिवसामध्ये ठरवू मिरवणूक काढायची का स्टेजवर प्रोग्राम करायचा हे आपण अजून 3ऱ्या-4थ्या दिवशी एक मीटिंग लावू. त्या दिवशी आपण ठरवू तर मिरवणूक काढायची का स्टँडिंग प्रोग्राम करायचा. अजून कोणाची काही समस्या असेल काही कळवायचं असेल. सियावर रामचंद्र की जय. सर्वप्रथम सर्व बांधवांना कळून देतं की आपल्या शूरवीर आपले महाराणा प्रताप जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे आपण यावर्षी 486 जयंती उत्सव साजरा करणार आहोत. तरी सातपूर वासियांना कळून देतं की आपले ह्या महाराणा जयंती निमित्त यावर्षी पण आपले अध्यक्ष म्हणून सूरज भाऊ राजपूत धर्मरक्षक आणि गोरक्षक संदर्भात त्यांची सर्वात उत्कृष्ट कामगिरी नाशिक शहरात होत आहे. व उपाध्यक्ष म्हणून माझी मिसेस सीताताई सागर वैष्णव यांची निवड उपाध्यक्ष म्हणून निवडणूक करण्यात आली आहे. तरी सर्व आपल्या हिंदू बांधवांना इच्छितो की आपल्याला ही महाराणा प्रताप जयंती येत्या 17 तारीख निमित्त मोठ्या संख्येने साजरी करण्यात येणार आहे. तरी माझ्या हिंदू बांधवांना कळकळीची विनंती आहे की ही जयंती आपल्याला अतिउत्सवात व थाटामाटात आपल्याला साजरी करायची आहे. याची सगळ्यांना हिंदू बांधवांना मी कल्पना देतो आणि सर्वांना विनंती करतो. जय महाराणा, जय श्रीराम. ओके. महाराणा प्रताप जयंती 486 आपण जयंती साजरी करत आहोत. आपली जयंती असणार आहे अशोकनगर अंबिका स्वीट्स येथे. यावर्षी अध्यक्षपदी सूरज भाऊ राजपूत, उपाध्यक्षपदी सीताताई सागर भाऊ वैष्णव, कार्याध्यक्षपदी निखिल भाऊ अजित सिंग पाटील, सल्लागार बंटी भाऊ राजपूत
यांची कार्यकारिणी पदी निवड झालेली आहे. तरीही मागच्याही वर्षी जल्लोषात कार्यक्रम सादर करण्यात आलेला आहे. याही वर्षी त्याच्यापेक्षा डबल जल्लोषात कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तरीही सर्व हिंदू नागरिकांना मी आवाहन करतो की येत्या 17 तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि महाराणा प्रताप जयंतीला सर्वांनी यावे, उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती. जय श्रीराम. तुषार ढिपले, अटल न्यूज, नाशिक.